एक नवीन चेहरा महाराष्ट्रासमोर घेऊन जाणं किती त्यांना दोघांना आव्हानात्मक असेल? मला असं वाटतं की हे पुन्हा स्टॅबिलाइज करणं, जी काय चर्चा 10-12 दिवसातली झाली आणि कामाला लागणं वेगाने, हे गरजेचं असेल. एक सचिन तेंडुलकरना पाहिलं म्हणून मला एक तथ्य आठवलं, कारण हे गव्हर्नन्स करताना आपण महाराष्ट्र आहोत म्हणून आपलं टार्गेट कुठे असायला पाहिजे लक्षात असलं पाहिजे. 72 वर्षांनी महाराष्ट्रातनं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विनर आला. म्हणजे करायचं ठरवलं तर सगळ्या मंत्रालयांमध्ये खूप काही करायला हवंय आणि रोज फोकस घेऊन या तिघांना जावं लागेल मंत्रालयात. फक्त क्षणभर मी थांबवतो. अंबानी कुटुंबीय हे आता तिथे पोहोचलेले आहेत. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत या शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत. गिरीश महाजन यांनी त्यांना रिसीव्ह केले, त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपण बघतोय की या शपथविधी सोहळ्यासाठी ते प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांची आसनची जी बसण्याची व्यवस्था आहे ती अगदी देवेंद्र फडणवीसांचं कुटुंब आणि अंबानी कुटुंबीय हे एकत्र बसणार आहे. योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीश कुमार, शिवराज सिंग चौहान, म्हणजे कोण नाही आहे आज या मंचावरती. आणि खूप वेगळं चित्र, म्हणजे तिथेच बाजूला आपल्याला तटकरे दिसत आहेत, तिथे कदाचित आणखी कोणीतरी दिसतील. म्हणजे असं चित्र महाराष्ट्रानं कधी अनुभवलेलं होतं. हे स्टेज बघून काय वाटतंय? एकतर अनुभवलेलं नव्हतं, बरोबर, पण ही ॲक्च्युली खरं बघायला गेलं ना तर ही पॉझिटिव्ह साईन आहे पॉलिटिकली. कारण तेच चेहरे आणि त्यांचा जो डॉमिनन्स होता ना तो आता ह्या नवमहाराष्ट्राने, जसं ते नवभारत म्हणतात मोदी, तसं हे नवमहाराष्ट्राची निर्मिती या एकूणच निवडणुकीमध्ये झाली असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा असा येतो की मध्यंतरी मी एक राहुल गांधींचा व्हिडिओ बघितला होता. त्यात त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की मी उद्योग विरोधी नाही आहे, कारण शेवटी तुम्हाला सरकार चालवायचं असेल तर गुंतवणूक पाहिजे. आणि जे तुम्ही आत्मनिर्भर वगैरे म्हणतायत, वेगवेगळ्या डिफेन्स कंपनीज यूपीमध्ये गेल्या आहेत, तेलंगणात सेटअप झाल्या आहेत, तर महाराष्ट्रात हे वेगाने करावं लागेल. आणि सगळ्यात मोठा या प्रश्नाचं उत्तर द्या, मी पुढचा प्रश्न. मला ही सगळी गर्दी पाहिल्यावर एकच वाटतं की डेफिनेटली हे येणाऱ्या दिवसांचं चित्र आहे महाराष्ट्राचा. सेलिब्रिटींची मांदियाळी सुद्धा आहे बघा. सलमान खान, अभिनेता सलमान खान पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात शाहरुख खान सुद्धा तिथे पोहोचेल असं कळतंय, कारण शाहरुख सुद्धा पोहोचलेले आहेत आणि दोघेही शेजारी शेजारी बसणार आहेत. या एकूणच प्रकारामध्ये ना हे आपण सेलिब्रिटी वगैरे आपण त्याच्यात थोडंसं रममाण होतो, पण मुद्दा काय आहे मी सांगतो. मुख्य मुद्दा लाडकी बहीण हा केंद्रबिंदू होता आणि तो ॲक्च्युअली विनिंग स्पॉट पण ठरला. बरोबर. या एकूणच प्रकारामध्ये 21 महिला निवडून आल्या. ती एक काँग्रेसच्या आहेत मला वाटतं, त्या ज्योती गायकवाड, हां, आणि 20 सगळ्या मिळून आहेत. ह्या मंत्रिमंडळामध्ये किती जणींना तुम्ही सत्ता देताय? म्हणजे लाडकी बहिणी केवळ पैसे घ्यायला महाराष्ट्राची असते का? मंत्रिमंडळात सुद्धा ती छाप हवी असं तुमचं म्हणणं? महाराष्ट्राची बहीण ही केवळ पैसे घ्यायला नाही आहे, ती सत्तेत सहभागी होऊ शकते, तिचा तो केडर आहे, देणारी पण आहे, ऑफकोर्स आहे. तर हे आज ह्यांना सप्रमाण सिद्ध करावं लागणार आहे. आणि मला वाटलं होतं निदान एक तरी महिला आज शपथ घेईल. 6 जणांची नावं कालपासून फिरत होती, एक तरी महिलेचं नाव यायला पाहिजे होतं कमीत कमी. पण नाहीतर मी सांगतो, आव्हानं जे मगाशी तुम्ही म्हणालात, काय आव्हानं, त्याच्यामध्ये जर हा नेरेटिव्ह सेट करू शकले नाही ते लोक लाडक्या बहिणीवरती जिंकून, तर काम कठीण आहे. आणि दुसरं त्यांची ही विजन पण आहे की महिला आरक्षण आणायचं आहे काही वर्षांनी. मग जिथे तुमच्या हातात सत्ता आहे तिथे राबवायला सुरुवात करा, हाही मेसेज गेला पाहिजे. बरोबर. आणि जे आपण बोलतोय ते कृतीत सुद्धा दिसणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हा पण आधी आपण मुद्दा बोललो. मला वाटतं आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेत आहेत तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, जी चर्चा होती ते दिल्लीला जातील आणि वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण त्यांना महाराष्ट्रातच ठेवणं, महाराष्ट्राची जबाबदारी देणं, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? डेफिनेटली महाराष्ट्रात भाजपचं लोकसभेत जे काही त्यांना जो रिझल्ट आला होता त्याच्यातनं ही इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. परंतु स्वबळाच्या ज्या 2029च्या गोष्टी आपण करतोय त्यासाठी अजून आपल्याला बरंच भारतीय जनता पक्षाला काम करावं लागणार आहे आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. हे 2 शक्तिशाली नेते, 2 उपमुख्यमंत्र्यांना पेलणारच नेतृत्व हवं, सक्षम पण एक आहेच, ते तर कारण आहेच की देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव आणि संपूर्णपणे विजन जी आहे तर ती त्या तोडीची पाहिजे की जेणेकरून भारतीय जनता पक्ष
जी स्पेस त्यांनी जी गेली होती लोकसभेच्या वेळेला ती पुन्हा त्यांना ती कशी मिळवता येईल ते एक. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस ह्यांचं एक ख्याती अशी झालेली आहे की त्यांची विजन खूप चांगली आहे, ते क्लॅरिटी असते आणि डिलिव्हरी सिस्टीम त्यांची खूप चांगली आहे. त्याच्यामुळे डिलिव्हरी सिस्टीम जो चांगला देईल तर ती मला वाटतं महाराष्ट्र जो आहे पुन्हा लोकसभेत जे काय त्यांचं मी थोडंसं थांबवतोय सर, काही दृश्य महत्त्वाची आपल्याकडे येत आहेत. या मुस्लिम भगिनी आहेत ज्या शपथविधी सोहळ्यासाठी आज